अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरून नागरिक आणि जनप्रतिनिधींचा संताप उफाळून आलाय। प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव परिसरात साफसफाई होत नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी स्वच्छता अधिकाऱ्यांचा उपरोधिक सत्कार करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे। आमचा सत्कार तुम्हाला स्वीकारावा लागेल। एवढा मोठा आमच्या व्हिडिओ काढ रे समोर सत्कार घ्यावा लागेल तुम्हाला नागरिकांच्या वतीने, आमच्या नगरसेवकाच्या वतीने सत्कार। मला बोलून द्या तुम्हाला मी ग्रँटेड वाटते का सर? नुसतं ग्रँटेड, फोन केला की ग्रँटेड, कल्याणी आकाश साइड ग्रँटेड फॉर यू और व्हॉट? फोन केला आता करतो मॅडम कंप्लेंट, फोटो पाठवतो मॅडम कंप्लेंट। कधी आले फोटो? तुम्हाला सांगते माझे सासरे फिरायला लोकांचा हात पकडते, सासऱ्यांचे माझ्या नाली पहा नाली। आम्हाला तर फिरणं कठीण झालंय, काय संवेदनशील मनाची माणसं आम्हाला लाज वाटते लोक आमच्याशी तसं उद्धटपणाला बोलत नाहीत, पण आता बोलायला लागले लाज वाटत का? म्हणजे असं बोलतात लोक आम्हाला, काय लाज वाटत नाही का? अशा शब्दात बोलतात लोक आम्हाला, काय बोलायचं आम्ही सांगा? आणि आम्ही असे माणसं आहोत की आमच्या समोर कोणी उभं राहते। या एंडे साहेब, तुमच्या घरामागची नाली किती दिवस झाली सांगितली? झाली काय? झाली काय नाली सांगा आता भाऊ, झाली का तुमच्या घरामागची नाली? चार ओढी 44 पानाच्या 4 ओढी फॉलो होतात का? असं करू तसं करू, काय केलं? काहीच नाही चालू आहे। 2 दिवसांनी कर्मचाऱ्याची बात नाही ना, काल कोणाची गाडी फिरत होती, दादा तुमचं हे केलं का? जिथं जागा भेटेल मॅडम आम्ही तिथं कचरा टाकून देऊ। असं नका करून दादा, असं नका करून, नाही झालं तर। अरे सत्कार करणं काय वाईट आहे? असं सत्कार नाही का? असं थोडी काय? तुम्ही मला काल काय कमिटमेंट केलं? कोण होतं काल? हे होते काल, तुम्ही होते ना काल? एक मिनिट काल आपण काय काय कमिटमेंट? दादा माणसं आली ना, दोन मिनिटं बोलू नका। परिषद 6 वाजतापासून आम्ही तर बघतो ना, लोक जमा झालेले आहे। मला एक सांगा, कोणत्या तरी कर्मचाऱ्याच्या याच्यावर ड्रेस आहे का? काय म्हणून कोणता माणूस कंपनीचा आहे समजायचा? महानगरपालिकेसाठी कोणता माणूस आहे असं समजायचं? याच्यातलं सांगा, कोणता माणूस स्वच्छतेसाठी आहे? आणि प्रत्येकाच्या ह्याच्यावर कोणा कंपनीचं नाव पाहिजे, ज्या कंपनीचा ठेका असेल त्यांचं नाव पाहिजे आम्हाला। हे कसं काय? स्वच्छतेबद्दल आम्ही ऐकणार नाही, हँडग्लोव्ह नाही, काही नाही। कुठे मॅडम आले का? मॅडम सविस्तर माहितीनुसार अमरावती महानगरपालिकेकडून शहरातील साफसफाईचा ठेका कोणार्क कंपनीला कोट्यवधी रुपयात देण्यात आलाय। मात्र तरीही अनेक प्रभागांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप नागरिक आणि जनप्रतिनिधींनी केलाय। प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव रोड परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि नगरसेविकांनी स्वच्छता अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांना घटनास्थळी बोलावले। यानंतर नगरसेवक गुड्डू धर्माळे, चंदू खेडकर आणि नगरसेविका वंदना मडगे, कल्याणी तायडे यांनी अधिकाऱ्यांना माळ घालून आणि फुलांची उधळण करून उपरोधिक सत्कार केला। जनप्रतिनिधींनी स्पष्ट केले की हा सन्मान नसून प्रभागातील खराब स्वच्छता व्यवस्थेविरोधात तीव्र आंदोलन आहे। ज्या कचरा आपलं संकलित करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या फक्त 4 आहेत। प्रभागाची भौगोलिक दृष्टिकोनातून एवढी प्रचंड मोठी यंत्रणा असणं गरजेची आहे की 150 ते 200 माणसं या प्रभागात दैनंदिन काम करायला अपेक्षित आहे। मात्र वास्तविक परिस्थिती अशी आहे की हे 55+ होतं ना, त्याच्यातले 17 माणसं नाही। मग ह्याच्या मॅडम 14-15 बोललो नाही आम्ही 14-15 तारखेला बोललो नाही, आम्ही 14-15 तारखेला बोललो नाही मॅडम। आजची 16 तारीख आहे, 14-15ला आम्ही ऍडजस्ट करू ना।
पण जेव्हा समजा आधीचा जो कंत्राट आहे तो कंत्राट चालू असताना ज्यांनी ट्रायल बेसवर आधीच त्या लोकांकडनं शिकून घेणं गरजेचं होतं की नाही, की नेमकी यंत्रणा कशी असावी, काय राबवायला पाहिजे, प्रभागाची व्यूहरचना काय आहे, त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे, यातली नीट काय आहे, एकदम अत्यंत गरजवंत कुठला भाग आहे, ह्या समजून घेणं गरजेचं होतं की नाही, की अत्यावश्यक सेवेत जर स्वच्छता विभाग जातो आहे असं म्हटलेलं असताना महानगरपालिका जर अशा प्रकारची व्यवस्था करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधींनी करायचं काय, दायित्व कोणाशी? नाही मॅडम, 2 मिनिटं. नाही जेवढ्या घंटागाड्या आहेत त्यांनी आपण काम सुरू करू. नाही शक्यच नाही काम. शहरात आपण त्याची शिफ्ट करू, लक्षात घ्या. नुसतं एका शिफ्ट मध्ये नाही तर 3 शिफ्ट. मॅडम यांचं काम सुरू होते 6ला, ऐकून घ्या. 8ला हे लोक घरी चालले जाते. हे जुनी परिस्थिती होती. मला एक सांगा, तुम्ही आता उन्हाळ्याचे दिवस आहे, कसं करणार तुम्ही? तुम्हाला करावं लागणार त्यांना ते शिफ्ट मध्ये काम कसे करावं करणार? लागणार. आम्हाला गाड्या चालवा लागतील. मग आता तुम्ही जर म्हणता तुम्हाला करावं आम्ही लागेल. पावडी हातात घेतो. कसं शक्य आहे? काय पॉसिबल आहे सांगा ना तुम्ही. आणि कंपनीचा लेबल पाहिजे आम्हाला. पहिला नाही मॅडम, आता तिसरा दिवस आहे. म्हणून आज आम्ही आलोय. तिसरा दिवस आहे. पहिला नाही आहे, पहिला नाही आहे. 14 आणि 15 तारखेला स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले असून दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. अमरावती शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अमरावती आणि जनप्रतिनिधींच्या आंदोलनानंतर प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनीच आम्हाला मजबूर केलं आहे, कारण की आम्ही 33,301 लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आम्ही नगरसेवक आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे. कामं झाले पाहिजे ही आमची प्रायोरिटी असते, पण अधिकारी आम्हाला कोऑपरेट करत नाही. आता आज होईल उद्या होईल, आम्हाला निवडून येऊन 2 महिने झाले. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की जुना कॉन्ट्रॅक्ट बंद होणार आहे, नवीन कॉन्ट्रॅक्ट येणार आहे. ठीक आहे, आम्ही समजू शकतो ना की बस 4 वर्षाचा बॅकलॉग, प्रशासन 4 वर्षाचा बॅकलॉग 40 दिवसात काढू शकत नाही. आम्ही कोऑपरेट केलं, 2 महिने झाले. पण 14 तारखेपासून आमच्या प्रभागात कोणार्कचं काम सुरू होणार होतं, पण 14 तारखेला एकही कोणार्कचा माणूस नव्हता, कुठला अधिकारी नव्हता. 14 गेली, 15 गेली, आज 16 होती. सकाळी 6 वाजतापासून 4ही नगरसेवक आणि नागरिक तिथे हजेरीवर आहे. कोणार्कचा एकही माणूस नाही. 15 दिवस झाले कचऱ्याच्या गाड्या नाही, नाली साफ होत नाही. 2 गावं आहेत आमच्या प्रभागात. आमच्या गावाची परिस्थिती अशी बेकार परिस्थिती आहे की नाल्यातलं पाणी घरात जातं. तर आम्ही काय, अशामुळे आम्हाला सत्कार घ्यावा लागला जाधव साहेबांचा. मनपा आयुक्तांचं काय म्हणणं आहे? मनपा आयुक्तांचं म्हणणं आहे की ठीक होईल, ऑपरेशन ट्रायल दिलेलं आहे, 15 दिवसाचा वेळ द्या, मॉनिटरिंग होईल. कधी होईल? गाड्या व्यवस्थित नाही. नागरिक फेस करतात. आमच्या घरासमोर नागरिक येऊन म्हणतात एवढ्या दिवस प्रशासन होतं, आम्हाला बोलायला कोणी नव्हतं, पण आता आम्हाला तुम्ही आमच्या म्हणजे ज्या काही अटी शर्ती आहे पूर्ण करायला पाहिजे. एवढा मोठा करार आहे तर 44 पानाच्या, माझ्या मते त्याच्या 4ही ओढी फॉलो होत नाही. केंद्रात राज्य सरकार आहे. आमच्या मोदी साहेबांनी एवढं चांगलं सांगितलं, स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे. सबका साथ सबका विकास, डेव्हलपमेंट, हायजीन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सोलार प्रोजेक्ट, म्हणजे ते पर्यावरणाला प्रोटेक्ट करून नवीन डेव्हलपमेंटचे स्कीम राबवत आहे. तर सगळ्यांनी त्याला कोऑपरेट केलं पाहिजे. अधिकारीच असे करतील तर आम्ही कुणाला विचारावं आणि नागरिकांच्या समस्या कुणाला पुढे मांडावं? आम्ही सरकार आमची असूनही, आम्ही बहुमतच असूनही तरी आम्हाला अशी ट्रीटमेंट असं का?